नमस्कार, आप देख रहे हैं जी मीडिया टुडे और मैं हूं आपके साथ गरिमा। राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने आज राजस्व विभाग को जनोन्मुखी, पारदर्शिता और गतिशील तरीके से कार्य करने के निर्देश दिए। राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले और वित्त एवं योजना, कृषि, राहत एवं पुनर्वास, विधि एवं न्याय, श्रम राज्य मंत्री तथा जिले के सह संरक्षक मंत्री एडवोकेट आशीष जायसवाल ने आज जिला कलेक्टर कार्यालय में राजस्व प्रशासनिक मामले, स्टैंप शुल्क एवं पंजीयन विभाग और भू अभिलेख विभाग की समीक्षा की। राजस्व मंत्री ने सभी जिला कलेक्टरों, उप विभागीय अधिकारियों और तहसीलदारों से नागरिकों के हितों की रक्षा करते हुए नियमों के अनुसार कार्य करने और किसी भी प्रकार की गड़बड़ी न होने देने की अपील की। इस बैठक में सेवा पंडरवाड़ा अभियान, नई रेत नीति, राजस्व संग्रहण और भूमि अधिग्रहण के मुद्दों की विस्तृत समीक्षा की गई। जीवंत 7/12 और भूमि मानचित्रण। राजस्व विभाग का मूल कार्य 7/12 के अभिलेखों को अद्यतन रखना है। अंततः अगले दिन महीने में जीवंत 7/12 के अभिलेखों को 100% अद्यतन करने के आदेश दिए गए। साथ ही प्रत्येक तालुका में स्थित मकानों और भूमि का मानचित्रण कर उन्हें सरकारी वन और झाड़ीदार वन भूमि के रूप में वर्गीकृत करने के निर्देश दिए गए। लघु खनिज एवं रेत नीति। नई रेत नीति के अनुसार कार्य करने के निर्देश देते हुए उन्होंने रेत डिपो पर निर्धारित नियमों और शर्तों का उल्लंघन होने पर बिना सीसीटीवी वाले डिपो को बंद करने के निर्देश दिए। साथ ही उन्होंने कहा कि डिपो के नाम पर अवैध उत्खनन नहीं होने दिया जाएगा और ऐसा पाए जाने पर कड़ी कार्रवाई की जाएगी। राजस्व न्यायालय में लंबित मामलों का यथाशीघ्र निपटारा करने के निर्देश भी दिए गए। साथ ही मंत्री ने स्पष्ट किया कि यदि किसी भी स्टैंप विभाग के पंजीयत कार्यालय में दलाल पाए गए तो संयुक्त निर्देश स्टैंप का विरोध सीधे कार्रवाई की जाएगी और वे स्वयं औचक निरीक्षण कर जांच करेंगे। डोंबिवलीच्या दौऱ्यावर आहेत, तेथील बनसैनिकांना मार्गदर्शन करतात आणि दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी आज या तीनही नगरपालिकांच्या क्षेत्रातल्या पदाधिकाऱ्यांना त्यांच्या मातोश्रीवर बैठकीसाठी बोलवलंय। एकूणच शिंदेच्या बालेकिल्ल्यात त्यांना घेण्यासाठी ठाकरे बंधूंची रणनीती आहे असं चित्र दिसत आहे। मी यापूर्वी सांगितलं की राजसाहेबांनी आणि उद्धवजींना आमच्या शुभेच्छा आहेत। त्यांनी नक्की एकत्र यावं आणि एकत्र येऊन पारिवारिक, कौटुंबिक सर्व कार्यक्रमात दोन परिवार एकत्र यावेत, हे संस्कार आपले आहेत, ही संस्कृती आपली आहे। राहिला प्रश्न राजकारणाचा, तो उद्धवजी आणि राजसाहेब वेगळे काय कशासाठी झाले होते? राजकारणाकरता झाले होते। राजकारणात त्यांच्या पटला नाही, वेगळे झाले होते। आता राजकारणात पटायला लागलं तर एक आले, राजकारणात पटायला लागलं तर एक आले। पण ही तुम्हाला नक्की सांगतो, कितीही काही केलं, किती लोकसभेसारख्या निवडणुकीमध्ये खोट्या प्रचाराच्या आधारावर काही लोक सत्तेमध्ये येण्याचा प्रयत्न झाला लोकसभेच्या काळात, पण आता मात्र शिंदेजी असतील, एकनाथ शिंदेजी असतील, अजित पवारजी असतील, आमचा पक्ष असेल, आमचे मुख्यमंत्री असतील देवेंद्र फडणवीसजी, आम्ही सर्वांनी एकत्रितपणे मुंबईपासून तर गडचिरोलीपर्यंत सर्व निवडणुका प्रचंड बहुमताने जिंकू अशी आमची तयारी आहे। त्यामुळं राजसाहेब आणि उद्धवजी एकत्र आले तरी आम्हाला काही फरक पडत नाही। आम्ही आमच्या विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवू। महाराष्ट्राला आम्हाला विकसित महाराष्ट्राकडे न्यायचा आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांचा संकल्प विकसित गडचिरोलीचा आहे, विकसित महाराष्ट्राचा आहे। त्यामुळं आम्हाला जनता मत देईल आणि आम्हीच सरकारमध्ये राहू आणि आम्हीच त्या ठिकाणी नगरपालिकामध्ये येऊ। देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी, अजितदादा पवारजी, आमचे महायुतीचे 13 पक्ष एकत्र येऊन 51% मतं घेऊन महायुती ही महाराष्ट्रातल्या सर्व नगरपालिका, जिल्हा परिषदा, महानगरपालिका 51% मतं घेऊन जिंकेल अशी तयारी आम्ही चालू केलेली आहे। अशी तयारी आमची झाली आहे आणि मला विश्वास आहे की महाराष्ट्राची जनता ही जात, धर्म, पंथ या आधारावर मतदान न करता महाविकास आघाडीकडून सुरू असलेल्या जातीपायीच्या राजकारणाची पर्वा न करता विकासाला मत देतील। प्रधानमंत्री मोदीजी यांच्या नेतृत्वातलं केंद्र सरकार, महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं सरकार, या दोन्ही सरकार डबल इंजिन सरकारच्या मागे महाराष्ट्र पुन्हा उभा राहील
आणि येणाऱ्या नगरपालिका जिल्हा परिषदमध्ये पुन्हा एकदा महायुतीचे त्या ठिकाणी सत्ता आमची आल्यावर हे ट्रिपल इंजिन म्हणजे केंद्रातलं सरकार, राज्यातलं सरकार आणि गडचिरोलीची नगरपालिका, महानगरपालिका असं जर समीकरण झालं तर केंद्रात आणला पैसा, राज्यात आणला पैसा हा थेट नगरपालिकेमध्ये ज्या कामाकरता आला त्या कामाकरता योग्य वापर व्हायचा असेल तर जनता ही महायुतीच्या बाजूने मतदान करेल असा मला विश्वास। जी मीडिया टुडे के लिए गढ़चिरौली से उमेश गजपेलीवार की रिपोर्ट। फिलहाल इस खबर में इतना ही। बने रहिए हमारे साथ, देखते रहिए जी मीडिया टुडे। नमस्कार।